पुण्यामध्ये हेमंत शिंदे यांनी रिक्षामध्ये फिरतं हॉस्पिटल सुरू केलंय। अपंगांची दैन्यावस्था पाहून त्यांनी हे हॉस्पिटल सुरू केलंय। विधवा आणि अपंगांना पेन्शन मिळावी या मागणीसाठी त्यांनी सह्यांची मोहीम सुद्धा सुरू केली। गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावं यासाठी हेमंत शिंदे काम करतायत। काम करत असताना त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला। यावेळी उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं। तिथे अनेक अपंग रुग्ण उपचारासाठी यायचे, मात्र तिथे त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नव्हतं। त्यामुळे त्यांनी जागतिक अपंग दिनाच्या दिवशी मोबाईल रुग्णालय सुरू केलं। शहरातील कोणत्याही भागातून अपंगांना फोन केल्यानंतर त्यांची टीम उपचारासाठी थेट घटनास्थळी पोहोचते। विधवा महिलांच्या मुलामुलींसाठी, अनाथ मुलांसाठी शैक्षणिक पालकत्वाचं काम करतो। त्यांना शाळेचं साहित्य, कपडे, दर महिन्याला अन्नधान्य गोळा करून उद्योजकांच्याकडून निनाळ्या शाळेमध्ये ते मदत देत असतो। हे काम करीत असताना मला एक दिवस पॅरालिस झाला। मी माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो। मला पॅरालिसमध्ये अपंगत्व आलं। 7 महिने मी हॉस्पिटलमध्ये होतो। माझं अनाथांच्या मदत करायचं काम बंद पडलं। हेमंत शिंदेंच्या या कामात अनेक डॉक्टर आणि कॉलेजचे विद्यार्थीही सहभागी होऊन त्यांना मदत करतायत। शिंदेंनी राष्ट्रपतींना त्यांच्या कामाची माहिती पाठवली होती। त्यानंतर सर्व अपंगांना बरोबर घेऊन ते राष्ट्रपतींच्या भेटीलाही गेले होते। मी शाहरुख खानचा एक सिनेमा पाहिला, माय नेम इज खान। माय नेम इज खान मध्ये शाहरुख खान अमेरिकेच्या राष्ट्रपतीला भेटतो। मी विचार केला, मी माझ्या अनाथ मुलांना घेऊन, विधवा महिलाच्या मुलामुलींना घेऊन मी माझ्या देशाच्या राष्ट्रपतींना का भेटू शकत नाही। हेमंत शिंदेंना त्यांच्या या कामात समाजानं मदत केल्यास अनेकांना त्याचा लाभ होऊ शकतो। त्यामुळं त्यांना मदत करण्याचं आवाहनही अपंगांनी केलंय। बाबा जे अपंग मुलांसाठी किंवा अपंग विद्यार्थ्यांसाठी काम करतात ते खूप चांगलं आहे आणि इट इज रिअली अप्रिशिएबल। आणि ते असंच करत राहावं आणि त्यांना कॉर्पोरेट्स आणि उद्योग जगतातील लोकांनी हेल्प करावी। सरकारी योजना अपंगांपर्यंत पोहोचत नसल्यानं त्यांची परवड होते। परिणामी हेमंत शिंदेंसारख्या समाजसेवकांना पुढाकार घ्यावा लागतो आणि आता समाजानेही याला हातभार लावण्याची गरज आहे।